शेरू पाणी चेक करतोय का? हे बघ टीव्ही लाव. चल चल शेरू. चल 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 इथे ये. बस 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 इकडे 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 इथे बच इथे बच. हां. आणि हे आहे माझं ब्लड आणि यांनी काढलेलं आहे. त्यांनी मला मारलं नाही. मी त्याचे डोळे क्लीन करत होते तर त्याचं पायाचं नेल्स मला लागलं खूप जोरात आणि मांडीला लागलं आणि ते मांडीतून एवढं रक्त आलं बाहेर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज शेरूने खूप पराक्रम केले म्हणजे शी करताना तो भरून गेला मागच्या बाजूने आणि मग ते कसं वास येतो ना लगेच. मी सकाळी उठले त्याला जवळ जवळ घेतलं तेव्हा वास आला. मग मला कळलं की हा भरलेला असणार आहे. तर मग मी त्याला क्लीन केलं. आपले मुलं जेव्हा मोठे होऊन जातात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायची किडस येतीपर्यंत त्याला तसं ठेवू शकत नव्हते म्हणून मी त्याला क्लीन केलं. परंतु तो ब्राऊन कलर झाला आहे त्याच्या व्हाईट हेअरचा त्याच्या पॉटीमुळे. तर मग मी प्रशांतजी बोलले की त्याला आंघोळच घालून टाक ना. म्हटलं हो आंघोळच घालावी लागेल आणि कधीची घातली पण नाही, महिना नाही झाला अजून, पण आंघोळ घालू म्हटलं. तर डोळे पुसायला गेले तर त्याने मला नख मारलं तर इतकं रक्त गेलं. प्रशांतजींना खूप टेन्शन येत आहे. ते आपल्याला पण इंजेक्शन घ्यावे लागतं. डॉक्टरांनी आम्हाला रेबीजचे इंजेक्शन घ्यायला लावले. चावला नाही तो किंवा त्याने मारलं नाही, ते चुकून लागलं नेल्स. तर आता आंघोळीच्या आधी नेल्स काढणं खूप गरजेचं आहे. नाही इथं मला सगळं तो बोचकत असतो आंघोळ करताना, म्हणजे पकडायला जातो आणि मग ते नखं लागून जातं मला प्रत्येक वेळेस त्याला आंघोळ घालताना. तर मागे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा त्या पिंकी म्हणून. तर त्यांच्याकडे पण पर्शियन कॅट आहे. तर त्या बोलल्या होत्या की मी नेल्स काढून देत जाईल बा तुम्हाला जर शेराचे काढायचे असले तर. तर मग आता प्रशांतजींनाच मी सांगितलं की मी अशा अवतारात आहे खतरनाक सकाळी सकाळी. तर ते निघाले होते सिन्नरला जायला. मग त्यांना म्हटलं की त्या पिंकीला तुम्ही निरोप द्या, त्या येऊन याचे नेल्स कट करून देतील तर मग मला याला आंघोळ घालता येईल. म्हणजे मला आंघोळ घालताना तरी हा नेल्स मारणार नाही. ते आता इतके चिडले शेरूवर तर की पो याला ठेवायचं नाही, याला काढून देऊ. रक्त पाहून घाबरले. तर तुला काही झालं तर काय करायचं असं तसं. मग म्हटलं नाही नाही त्याने काय मारलं नाही, चुकून लागलं. बघा साहेबांना आता डोळे बारीक करताय, झोप येते, कसे नाटकं चालले. हां शेरू, शेरू काय केलं तू? शेरू अजूनही माझ्या मांडीतनं रक्त येतच आहे. काय रे शेरू? बिचाऱ्यांनी जाणून बुजून नाही केलं. चुकून लागलं ना बाळांना तुझं, चुकून लागलं ना. काय नाही काय नाही, मी काय नाही म्हणते तुला शेना, मी तुला काय नाही म्हणते. चुकून लागलं माझ्या बाळाचं ना शेना, चुकून लागलं. आणि इथे पिंकीताईंना सकाळी सकाळी आम्ही त्रास दिला. शेरा कसा पळत पळत गेला एकदम. ते प्राण्यांना पण ते सेन्स असतो ना, ते ओळखता बुवा कोण प्राण्यांवर प्रेम करणार. येतोय का? म्हटलं आंघोळच घालू, पाणी सुरू केलंय. अच्छा मिस्टी, मी विसरूनच गेले एक मिनिटासाठी. तर आता ह्या ताईंकडून शेराचे नेल्स कट करू. हे त्यांचं सेपरेट असतं का नेल कटर? अच्छा, मला वाटलं की आपल्याच याच्याने. सकाळी सकाळी म्हटलं त्यांना त्रास, मीच येणार होते घेऊन, पण मी म्हटलं माझा अवतार असा. आणि भाऊ हॉस्पिटलला गेलो ना तेव्हा ते डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही पण फॅमिली मेंबर रेबीजचे इंजेक्शन घेऊन घ्या. शेरू काढू दे ना, आंटीला त्रास देतोय का? किती क्यूट दिसतो. तेव्हा हे बघा, हे ना बारीक हेअर कापून टाकायचे, दाताने खेचून काढतात. आकर बघू दात असते का बघू दे. अरे वा छान छान आहे तुझे दात. मी मधून मधून नेते त्याला बेसिनवर आणि बोटाने धुवून टाकते असे चोळून त्याचे दात. एक बाळच आहे नाही का, सगळंच करा यांचं. हा असं धरतो. म्हटलं आंघोळ घातलं. आवडतं का पकडायला? नाही आवडत. नाही बाहेर जायसाठी रडत असतो सारखा. आशीर्वाद द्या, आशीर्वाद. आवायला पाहिजे काली गुण. खूप बदमाश. खूप बदमाश आहे. हो का? बेला पण मस्ती करते. माझ्याकडे आली होती ना, अशी मस्ती करायची, अशी बसली होती. नाही इथे आणलं तेव्हा खूप घाबरली होती बेला. याला घाबरली. हो याला घाबरली होती. हा बदमाशच आहे, याला खूप घाबरली बेला त्याच्यापेक्षा मोठी असून. मिस्टी आहे ना, पोटाचीच केस दाखवू देत नाही. हो का? मी पण घरी कटिंग करते थोडे थोडे. हो ना. आम्ही तिला आता मिस्ट्या बोलतो. शेरू अरे मी तुला ड्राय करायचा प्रयत्न करते, तू का पळतोय असा वेड्यासारखा? शेरू चल इथे, इथे चल चल इथे ये ये ये
हे बघ आपण याच्याने हळूहळू ड्राय करू. चल चल बाळा, गुड बॉय शेरू. बेडशीट बघ कसं करून टाकलं, जातो जोरात. तेव्हा कसं घाबरतोय. चल 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 बाळा चल, काय नाही काय नाही काय नाही, चल चल. एका ताईंचा कमेंट होता की तुम्ही जर शेरूला दिलं असतं तर मी तुमचे व्हिडिओ नसते बघितले. तर मी पण समजू शकते. आम्हाला पण शेरू खूप आवडतो, मला पण खूप आवडतो. मी जसं सांगितलं सकाळी त्याने शी केल्यावर तो भरून गेला आणि किती स्मेल येतो तुम्ही समजू शकता. त्याच्यामुळे मी त्याला आंघोळ घालते. आंघोळ घालताना तो प्रचंड त्रास देतो. ज्या ताईंकडे मांजर असेल त्या समजू शकतील. काही मांजरांना आवडते आंघोळ, जसे की ती पिंकी आली होती शेरूचे नेल्स कट करायला, तर त्यांच्याकडे मिष्टी म्हणून त्यांचा पण मेलच कॅट आहे, तर त्याला आवडते आंघोळ, याला नाही आवडत. आणि मला तेव्हा पण खूप त्रास दिला. आत्ता परत त्याने पॉटी करायला गेला आणि परत त्याने वाढवा केला, तर मी आता त्याला क्लीन करावं लागणार होतं त्याला. तर तुम्ही दिसतंय की नाही, आता मी असं खूप केलं आहे त्याने माझ्या बॉडीवर, पण मी तेवढंच दाखवते जेवढं मी दाखवू शकते. तुम्हाला व्हिजिबल होतं आहे की नाही, तर पूर्ण असं माझ्या शोल्डरवर, माझ्या मानेवर, पुढे माझी अप्पर बॉडी त्याने खूप असे त्याचे नेल्स लागले. आणि मी म्हणजे ना खूप वैतागली आता, खरं सांगते. कारण की ठीक आहे, मला मांजर खूप आवडतो, शेरू खूप आवडतो, आम्हाला सगळ्यांना आवडतो. मी घरात एकटी असते तर माझ्यासाठी तो हे, परंतु जर मीच जर जागेवर पडले तर कोण शेरूचं करेल. आता मी बेल्ट पण लावलेला नव्हता तेवढ्यात, मग दार वाजलं, मी एकटी घरात, दुसरं कोणी असताना मग काही नाही. पण खूप मुश्किल झालंय शेरूला, म्हणजे मला डायरेक्ट आता रडायला यायला लागलं, एवढा तो त्रास देतोय. बरं, काल पण मी पारायण वाचत होते ना, त्याने डायरेक्ट खालून माझ्या शोल्डरवर उडी घेतली. इथं पूर्ण दोन्ही बॅकला माझ्या त्याचे खूप नखं लागलेले. डॉक्टरांनी मागे आम्हाला सांगितलं होतं की फॅमिली मेंबरला रेबीजचे इंजेक्शन घ्यावे लागतील. वॉल क्वालिटी होगा ना? हाँ, ओरिजिनल आएगा। हाँ, मतलब एक 2-4-5 महीने चलना चाहिए। नहीं, वॉल का वैसे कुछ नहीं रहता। वॉल पानी कम ज़्यादा हो गए तो कम ज़्यादा पानी हुआ तो वॉल उड़ जाता है। मतलब अपने जैसे उसका गारंटी नहीं है, अपना भी वॉल कभी उड़ सकता वॉल है। कभी जा सकता है, हाँ। तो वॉल जा सकता है। कुकरच्या झाकणचा वॉल उडाला होता ना, तर प्रशांतजी बघा त्या भाऊंशी कसं बोलत होते, जोक करत होते. आणि हे आहे माझं डिनर, बेसनचे चिले आणि दही. हे मी डिनरला खाते मोस्टली. काय शेरू, काय कुठे जायचं? प्रशांतजींच्या मागे लागला. कुठे जायचं बाळा? भूर जायचं. आणि हे बघा, इथे मी शेरूला मांडीवर घेऊन झोपी लावते. ॲक्च्युली सकाळी मी खूप रडूकाणे आले होते ना, तर मला न माहिती प्रशांतजींनी असं शूट घेतलं होतं, जे त्यांनी मुलांनाही पाठवलं की बघा तुमची मम्मी सकाळी रडत होती ना, आता बघा. सर्वप्रथम तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा, कारण की आज आहे आषाढी एकादशी. मला माहिती आहे आषाढी एकादशी होऊन गेली. त्या दिवशी मी वेगळा व्हिडिओ टाकला होता, तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. खूप छान माहिती मी त्यात दिली होती आषाढी एकादशीची. आणि प्रशांतजी आंघोळीला गेले होते, म्हटलं अर्धा तास असंही आता बाथरूम एंगेज राहणार आहे, तर तोपर्यंत आता स्वतः आपण जरा पॅम्पर करूया स्वतःला. तर झोपेतनं उठल्यानंतर रोज माझी ती सवय आहेच की मी सर्वप्रथम केस विंचरते, कारण की बरेचसे केस गळतात, मग ते झाडण्याआधी पडलेले बरे राहतात, म्हणून मी केस विंचरून घेतले. आणि माझ्या केसांमध्ये एकच असा व्हाईट पॅच आहे, तेवढ्याच पॅचला फक्त मला हेअर कलर करावा लागतो, तर मी हेअर कलर इथं करून घेतले. हेअर वॉश करायचे होते. आणि हा फ्रूट कलर आहे जे प्रशांतजी वापरतात, त्यात अमोनिया नाही आहे, म्हणून तो कलर आम्ही वापरतो. तर मला काय थोडासाच लागतो आणि मी 2-3 महिन्यातनं एकदा करते. कलर लावून घेतल्यानंतर इथे मी ज्या एक्सरसाइज करते त्या मी रोज करते, 10 मिनटं फक्त करते. तर काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, म्हणून मग मी थोडेसे अशी एक्सरसाइज करत असते रोज. थोड्याशा शेअर केल्या तुमच्याबरोबर. एक्सरसाइज करून झाल्यानंतर मग बाथरूम फ्री झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि आता मी इथे स्किन केअर करते. तर डर्माकोचं मी विटॅमिन सी सिरम यूज करत असते, ते अप्लाय केलं. त्यानंतर डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर मी अप्लाय करते. हो, मी मागे माझं स्किन केअर रुटीन शेअर केलं होतं, तर कुणाचं म्हणणं तू खूपच जास्त लावते, एवढं लावल्यावर तर मग आम्हालाही असं होईल.
तर ते तुम्हाला बघून तसं वाटलं. खूप काही नाही वापरत मी, महिनाभर तर कशाही जातात ह्या क्रीम आणल्यानंतर. आणि आपण बायका अशाच असतो, स्वतःची वेळ येते तेव्हा आपण खर्च पैसे याचा विचार करतो, इतर गोष्टी करताना मात्र करत नाही. तर ॲटलिस्ट एवढं तर स्किन केअर रुटीन आपण फॉलो केलंच पाहिजे, कारण की शेवटी प्रत्येकीलाच वाटतं ना की मी सुंदर दिसावं, आणि सुंदर दिसण्यासाठी मेकअप करू शकतो आपण, पण शेवटी रोज किती मेकअप करणार ना, कंटिन्यू तर आपण मेकअप करून नाही राहू शकत, आणि कंटाळा येतो मेकअप करायचा. आणि मेकअप करायला पण तर इतके सगळे प्रोडक्ट लागतात, त्यालाही पैसा खर्च होतो. त्यापेक्षा जर आपण स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर मेकअप करायची गरज नाही, आणि शेवटी नॅचरल ब्युटी ती नॅचरल. मी चाललेली आहे सकाळी सकाळी गेटवर, कारण की फुलवाल्या ताई गेटवर फुलं ठेवून जातात, आणि त्यांचंही बरोबर आहे. एका माझ्या एकटीसाठी 20 रुपयाच्या फुलांसाठी त्या कुठे मध्ये येत बसतील नाही का. आता असं नाही की सोसायटीतले लोक देवपूजेला फुले नसेल वापरत, नाही का, वापरतच असतील, परंतु मग कोणी आणत असेल बाहेरून. आणि सोसायटीमध्ये बऱ्याच झाडांना फुलं आहेत, परंतु सोसायटीतले फुलं नाही तोडू शकत. लिटरली म्हणजे असं बोर्ड लावलं आहे, जर तुम्ही फूल तोडलं तर 100 रुपये दंड असं. तर म्हटलं चला फुलं घेऊन येऊ आणि मग देवांची पूजा करू. देवपूजेची सुरुवात जी आहे ती नेहमी दिवा लावूनच केली जाते, म्हणून मी सर्वप्रथम इथं दिवा लावून घेतला. एका बाजूला शिवलिंगावर अभिषेक सुरू केला, आणि संपूर्ण देव्हारा जो आहे तो मी अशा पद्धतीने रिकामा करून घेतला. काही विशेष दिवस असतो तेव्हा मी देव्हारा पूर्ण क्लीन करते. सगळे देव डायनिंग टेबलवर काढून घेतले. आम्ही डायनिंग टेबलचा वापर जेवणासाठी नाही करत. आणि हे बघा, इथे मी तांब्याच्या ताटामध्ये बालगोपालांची मूर्ती घेतली, आणि त्याला जलाने आणि पंचामृतने स्नान घालते. तसं तर मी सर्वच देवांना आज पंचामृताने स्नान घातले, परंतु तुमच्याबरोबर फक्त बालगोपालांचं स्नान शेअर केलं. बालगोपाल म्हणजेच पांडुरंग. तर मस्तपैकी असं पंचामृत त्यांच्यावर टाकून छान त्यांना स्नान घातल्यानंतर छान मी त्यांना रेडी केलं. त्यांचा ड्रेस, त्यांचा हार आणि मोराचा पंख, जो की रोज लावलेलाच असतो मोर पीस त्यांना मागे, तो पण त्यांना अशा पद्धतीने लावून दिला. आणि सगळ्या देवांची छान अशी पूजा केल्यानंतर आरत्या केल्या. पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा, रुक्माई वल्लभा रावे चा वल्लभा पावे जीवलगा जय दे. तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी माझी पूजा करून झालेली आहे. आणि फुलवाल्या ताईंनी आज फुलांबरोबर बरीचशी तुळशी दिली होती, तुळस दिली होती, त्याच्यामुळे मला छान बालगोपालांना तुळस अर्पण करता आली. आणि मी इथे त्यांना नैवेद्य देखील दाखवलेला आहे खिचडीचा. तर ही क्लिप जी आहे ती मी नंतर शूट घेतली नैवेद्य दाखवल्यानंतर, कारण की अजून मला खिचडी करायची, तुम्ही पुढे बघाल तर. तर हे बघा, इथे प्रशांतजी मस्तपैकी हिरव्यागार मिरच्या घेऊन आलेले होते, आणि त्यांना उपवास असला तरी पण त्यांना नाश्ता हा लागतोच. तर मिरच्यांची जी पिशवी आहे तिच्याबरोबर आपले शेरू महाराज इथे खेळत आहे. टी व्हीवरती प्रशांतजी बघताय पंढरपूरचं सगळं. हे बघा, इथे पांडुरंगांना कशा पद्धतीने स्नान घातलं जातं, कशा पद्धतीने त्यांची पूजा होते ते सर्व बघता येते. आणि मी रात्री साबुदाणा भिजवला होता, म्हणून मस्तपैकी मोकळे साबुदाणे भिजले होते, आणि छान अशी इथे मी खिचडी परतवते. मी एवढे सकाळी नाही खाणार, प्रशांतजींना सिन्नरला जायचं आहे, त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी मी पूजा झाल्याबरोबर लगेच खिचडी करायला लागली. आणि इथे त्यांनी मस्तपैकी जे स्वीट पोटॅटो रताळे असताना त्याचंसुद्धा त्यांनी करून ठेवलं आहे ते. तर हे मी प्रशांतजींना इथं फराळ देते. म्हणजे आता हे प्रशांतजींनी केलं की काय मला माहीत नाही, मी इतकी सरप्राईज झाले. मी केव्हाची बघते की शेरू कुठे, शेरू बाहेर कसा गेला बेटा, ए शेरू. चक्क यांनी उभे राहिले असतील आणि हवेसाठी विंडो उघडली आणि तो बाहेर जाऊन बसलाय. तू बाहेर कसा गेला बाळा, चल मध्ये, चिल 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 मध्ये बाळा. तर आता चहा पिते, ते चहा बनवला. आणि शेरू महाराज बघा, शेरू तिथे बसून बिचारा भुकेला होऊन गेला, त्याला का मध्ये कसं यायचं माहीत नव्हतं. भूक लागली बाळाला. शेरू डोळे तर सकाळीच क्लीन केले ना बाळा मी तुझे. मी परवाच्या दिवशीच हेअर वॉश केले होते. आता काही ताई बोलतात गुरुवारी नाही वॉश करू, कोणी काय बोलतं कोणी काय. मी दर रविवारी आणि गुरुवारी हेअर वॉश करत असते. तर आता आज सॅटरडेच आहे, पण मी म्हटलं एवढा मोठा दिवस आहे आणि मग मी हेअर वॉश केले. आता मला हेही माहीत नाही की एकादशीला हेअर वॉश करता की नाही करता,
पण असं काही पवित्र दिवस असतो, मोठा दिवस असतो, तर आपण तीर्थक्षेत्री आंघोळीला जातो. म्हणजे मी लहानपणी सिन्नरला ना संगम एक काय माहीत नाही, सगमात असं म्हणत आहे आत्ता इथे ठिकाण. तर तिथे छान महादेवाचं मंदिर आहे. श्रावण महिन्यात मी 3-4 वेळेस केले. 12 ज्योतिर्लिंग आहे सिन्नरमध्ये, तर तेव्हा मी गेलेली आहे तिथे. तर संगम का सगमात असं म्हणता. तर मग असा काही मोठा दिवस असला तर आपण नदीवर जातो आंघोळीला, तर आपण केस धुतोच ना. तर मी गुरुवारीच धुतले होते, पण मग तरी पण आज परत हेअर वॉश केला. तर आता चहा उकळला आहे, चहा पिऊन घेते, मग देवांचे पूजेचे कपडे वगैरे वॉश करेल. चहामध्ये गूळ माझा मेल्ट होतोय, तोपर्यंत तुमच्याशी बोलते. ज्यावेळेस मी फुलं घ्यायला चालली ना, तर एक लेडीज 2 व्हीलरवर बसून वरती बघून ए बाई अशा आवाज देत होती. आम्ही सगळेच जण आईला मम्मी आई असं म्हणतो. आई म्हणणं खरंच खूप चांगलं असतं. आई शब्दामध्ये जे प्रेम आहे ते इतर मम्मी मॉममध्ये नाही आहे, पण आता चालायचंच आहे. माझे मुलं मला मम्माच करता. तर माझ्या 1-2 बहिणी आणि माझा लहान भाऊ माझ्या आईला बाई म्हणता. बाई पूर्वी प्रथा होती बघा, आईला बाई म्हणायची. तर ती बाई आवाज देत होती, त्या लेडीज बाई ए बाई. मम्मी आहे ना फुलं सिक्युरिटी भाऊ मधून फुलं देईपर्यंत मग मी लक्ष ठेवलं की ह्या आवाज देता येतं, कोण बाहेर येतं बा. तर मग बाहेर आल्यानंतर मी बघितलं त्यांच्या हाऊस हेल्प, त्यांच्याकडे काम करणाऱ्या ताई होत्या. तर त्यांना असा आवाज देत होत्या. ती बाई नॉन मराठी होती, तिच्या याच्यावरून तरी मला लक्षात आलं. तर मी असा विचार केला कसे असतं, आणि खूप वाईट गोष्ट ही ॲक्च्युली खूप ठिकाणी बघायला भेटते. आणि ही की ज्या हाऊस हेल्प असतात, ज्या आपल्याला मदतीला येताना त्या ताई, त्यांना खूप डिसरिस्पेक्टफुली वागवलं जातं. आता त्या बाईला काहीतरी नाव असेल ना, आता यांच्याकडे काम करते म्हणजे यांना तिचं नाव पण माहीत असेल. तुम्हाला नाही ताई, नाही दीदी, नाही मावशी, नाही काय म्हणायचे तर नावाने हाका मारा, नाही का. परंतु बाई ती बाई आणि तुम्ही बाई नाही आहे का, हा प्रश्न माझ्या डोक्यात आला. तर खूप ठिकाणी कामवाल्या ताईंना खूप अशी तुच्छतेची वागणूक दिली जाते. म्हणजे त्यांना पाणी प्यायला वेगळा ग्लास दिला जातो, आणि त्यांना फूड दिलं तसं प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ओतून दिलं जातं. आणि समजा काही बसायची वेळ आली तसं कोपऱ्यात त्यांनी बसायचं. किंवा घर अजून आवरून नाही झालं आहे कामाला, तर त्यांना सांगायचं की उभ्या राहा घराच्या बाहेर. कसं वागू शकता, मला तर खूप विशेष वाटतं. मी तर म्हणजे काही खायला दिलं तर माझं म्हणणं हे असतं की डायनिंग टेबलच्या चेअरवर बसा ना, तुमच्या बसण्याने ती चेअर झिजणार थोडी आहे का. आपल्यासारखीच व्यक्ती, जसं देवाने आपल्याला बनवलं आहे त्यांनाही देवानेच बनवलं आहे. तर मला कधीच हे आलं नाही, मी कधीच करत नाही. तर चला आता गोड मेल्ट झाला, चहा पिऊन घेते. आणि चहा पिला गेल्यानंतर सेम जागेवर बसून मी थोडीशी खिचडी आणि स्वीट पोटॅटो रताळ्याचं जे प्रशांतजींनी बनवून ठेवलं ते खाल्लं. ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रशांतजींना सगळं बनवता येतं, सगळं, आणि ते स्वतः बनवून खातात. आणि जसं माझं ऑपरेशन झालं, आता 11 डिसेंबरला झालं होतं, म्हणजे ऑलमोस्ट आय थिंक 8 महिने होऊन गेले. तर तेव्हापासून ते मला नाश्त्यासाठी उठवत नाही. म्हणजे मी 8च्या दरम्यान उठते, पण त्याच्या आधीच त्यांचा नाश्ता कधी करून होतो, कधी बनवून होतो. आजही त्यांनी रताळे शिजवले, त्याच्यामध्ये वेलदोडे टाकले अख्खे न कुटता, खूप छान केले, खूप छान मस्त. परंतु गोळच वापरला, पण खूप जास्त वापरला. आता स्वीट पोटॅटो म्हटलं जातं इंग्लिशमध्ये रताळ्यांना. स्वीट का म्हटलं जातं की ते नॅचरली ते स्वीट टेस्ट करतं, राईट. तर त्याच्यामध्ये नॉमिनल गूळ किंवा साखर ॲड केली तरी ते खूप छान लागतं, पण त्यांनी जास्त गूळ ॲड केल्यामुळे ते प्रमाणापेक्षा जास्त गोड झालं. आणि दूध टाकून खूप छान लागलं असतं. मला रताळ्यांबरोबर दूध आणि थोडीशी साखर असं खायला आवडतं, पण नेमकं माझं दूध खराब झालं. तर मी थोडंसं खिचडीबरोबर तेही खाल्लं, थोडीशी खिचडी खाल्ली, आणि माझं फराळ करून झालं. आज आषाढी एकादशी आहे, आम्ही कुठे जातो का. प्रशांतजी सिन्नरवरून आले लवकर, तर मग आमची आहे इच्छा की मंदिरात दर्शनाला जायची. बघू आता ते पॉसिबल होतं का. आणि मी तयार होऊन पुष्कळ तास झाले. हा बघा आमचा शेरूबाळ बघा, उतरायच्या आधी बघून घ्या. याला बाहेर जायचं होतं, मी त्याची समजूत काढते लेफ्टच्या जवळ नेऊन. आणि आता त्याला कळलं आहे की आपल्याला नुसती येड्यात काढते बॉही, तो उतरायचं आहे त्याला. बोलता बोलता माझ्या नाकातली नथ जी आहे ती खाली पडून गेली. परंतु मी आषाढी एकादशी निमित्त सुंदर असा हा माझा लुक तयार केला. नक्कीच तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. चोळीच्या खणाचं मस्त माझ्याकडे ब्लाऊज आहे शिवलेलं, आणि कोल्हापूरच्या देवीची आशीर्वाद म्हणून मिळालेली साडी मी घातलेली आहे. आणि त्याचबरोबर हे बघा जुडा, गजरा पडू झाला का, अच्छा गाठने बांधली मी त्याला. तर अशी मी छानपैकी तयार झाली आहे. पवारसाहेब आपले दुसऱ्यांदा फराळ करताय, साबुदाण्याची थोडीशी खिचडी खाताय, सकाळी थोडीशी खाल्ली होती.
आणि आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. आता मलाही माहिती नाही मंदिर कुठे आहे, त्यांनाही माहिती आहे की नाही माहीत नाही, परंतु आम्ही शोधू आणि मग पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ. नथ खूप छान असते खरं, पण मला ती सूट नाही होत आणि टिकतही नाही नाकात. तर बघा कशी पडून गेली. त्यांची खिचडी खाऊन झाली की मग आम्ही जाऊ मंदिरात. आणि मी एक छोटीशी रील शूट केली मस्तपैकी. माहीत नाही आता ती तुम्हाला आवडेल की नाही. आवडेलच. मला लुकबद्दल ऑलरेडी खूप सगळ्या मैत्रिणींनी खूप छान छान कमेंट केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर प्रशांतजी आपले एवढे ॲक्टिंग वगैरे हे त्यांच्या बसची बात नाही आहे, तरी पण माझा आग्रह असतो त्यांनी स्वतः असं थोडंफार डुलले. तर बघा, तुम्ही बघितली नसेल तर आणि आवडली तर नक्की सांगा. तर आता बघू आम्हाला कुठे मंदिर भेटतं. तर अशा लुकमध्येच चालली मी मस्तपैकी दर्शनाला. सोसायटीमध्येच एका मावशींना विचारलं तर त्या बोलल्या की सोसायटीच्या बाहेरच जवळच मंदिर आहे. तर आता आम्ही चाललो आहे, विठ्ठलाचंच मंदिर आहे ते, विठ्ठल रुक्माईचं. आणि आमच्या सोसायटीपासून अतिशय जवळ विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. आणि मेन म्हणजे इतकं शांततेत, इतकं निवांत आजच्या दिवशी दर्शन मिळणं म्हणजे भाग्याचंच आहे खरंच. चला. घरून फुलं वगैरे काही आणलं नव्हतं, कारण की आम्ही घरातनं निघाल्यानंतर एवढं जवळ मंदिर आहे डायरेक्ट सोसायटीच्या बाहेर, याची मला कल्पना नव्हती. प्रशांतजींनी बघितलं होतं, ते सांगताय मला त्यांनी कधीतरी सांगितलंय, पण माझ्या लक्षात नाही राहिलं. तर बाहेर काहीच नव्हतं, म्हणजे फुलवाले, नारळवाले, फळवाले असं काहीच नव्हतं. पण चला, दर्शन आमचं छान झालं, बिलकुल गर्दी नव्हती. तुम्ही बघितलं, शांततेने पांडुरंगाचे दर्शन घेतले आम्ही आणि आता निघालो घरी जायला. आणि रस्त्याची अवस्था तुम्ही बघू शकता, अतिशय बिकट अशी अवस्था आहे. आणि कुंभमेळा येणार म्हणून नाशिकमध्ये जिकडे तिकडे रस्ते दुरुस्तीचे कामं चालू आहे, परंतु इकडे नाही आहे. आणि हा नाही बनणार का प्रशांत? हा पण बनणार आहे का प्रशांतजी सांगताय? हा पण रस्ता बनेल, होप सो. चला बघूया आपण. हे बघा, आली राईटला आमची सोसायटी. की फोटो काढण्याच्या बाबतीत खूप कच्चे आपले प्रशांतजी, त्यांना फोटो वगैरे एवढे काढता येत नाही. तरी पण मी त्यांना घेऊन आली जबरदस्ती की चला हो माझे 2-4 फोटो काढा. बघू आता प्रशांतजी कसे फोटो काढतील माझे. मस्तपैकी अशी काठापदराची साडी घालून, डोक्यावर पदर बिदर घेऊन मिस्टरांसाठी परत बनवत आहे साबुदाणा. आणि खूप छान वाटतंय मला माझं असा गेटअप बघून. बाय द वे, चला आता खिचडी परतून घेते, TV चालू आहे.